नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा केमिस्ट्री शिकूया मराठीतून या सिरीज मध्ये. तर काल आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा जो आपला पहिला धडा होता त्याचा काही भाग आपण शिकलो होतो. त्याच्यामध्ये आपण केमिस्ट्री म्हणजे काय, डिफरंट ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री, मॅटर, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो मिक्सचर्स आणि प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस आर फर्दर क्लासिफाईड इनटू एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. तर कंपाऊंड जो होते कंपाऊंड्स पर्यंत आपण आलो होतो, मॅटर पर्यंत आलो होतो. ठीक आहे, आता बघूया आपण पुढचा भाग. पुढचा भाग आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. प्रॉपर्टीज ऑफ मॅटर जे आहेत दोन प्रकारच्या त्याला प्रॉपर्टीज असतात. एक असते फिजिकल प्रॉपर्टी आणि दुसरी असते केमिकल प्रॉपर्टी. पहिली असते फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय आहे? ओडर. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आहे ओडर. त्याच्यानंतर कलर, मेल्टिंग पॉइंट, ठीक आहे, बॉइलिंग पॉइंट एक्सेट्रा. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या प्रॉपर्टीज आहेत, या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर पुढची टाईपची प्रॉपर्टी आहे केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय आहे? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन, म्हणजे सबस्टन्स अंडरगोज व्हेरियस केमिकल रिॲक्शन. याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रिॲक्शन होतात ते कशामध्ये येतं? दॅट कम्स अंडर द केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे, सो सबस्टन्स substance undergoing various reaction or undergoing various chemical changes. ठीक आहे, म्हणजे आपण एखादी वायर घेतली, मॅग्नेशियम वायर घेतली, ती मॅग्नेशियम वायर आपण जाळली, तर त्याची काय झालं? त्याचं तयार झाला मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, दॅट फॉर्म्स मॅग्नेशियम ऑक्साईड. तर ही झाली त्याची कंबशन, ही केमिकल प्रॉपर्टी त्याची झाली. ठीक आहे, जास्त केमिकल प्रॉपर्टीज वर आपला भर नाही आहे, आपला भर फिजिकल प्रॉपर्टीज आहे. केमिकल प्रॉपर्टीज आपण नंतर जसं आपला सिलेबस होत जाईल तसे तसे आपण केमिकल प्रॉपर्टीज बघू. ठीक आहे, आता त्याचा पुढचा पार्ट आहे युनिट. त्याचा पुढचा काय पार्ट आहे? युनिट. युनिटला आपण मराठीतून एकक असं सुद्धा म्हणतो. युनिट काय आहे? एखादी गोष्ट आहे, त्याची प्रॉपर्टी जर मोजायची असेल, आपली एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची प्रॉपर्टी जर आपल्याला मोजायची असेल तर त्याच्यासाठी वापरलं जाणारं किंवा त्या प्रॉपर्टीला डिस्क्राईब करण्यासाठी किंवा ती प्रॉपर्टी कशी मोजावी हे सांगण्यासाठी जे आपण वापरतो त्याला म्हटलं जातं युनिट, किंवा आपण त्याला म्हणतो मराठीतून एकक. उदाहरणार्थ, सपोज तुम्ही दुकानावर गेला साखर घ्यायला. साखर तुम्ही कशी घेणार? किलो मध्ये घेणार, बरोबर आहे. साखर कशी घेणार? किलो मध्ये घेणार, म्हणजे किलोग्रॅम हे साखर मोजण्याचं एकक आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर सपोज तुम्ही सोनं घ्यायला गेला, सोनं महाग आहे, सोनं किलो मध्ये घेऊ का आपण? तर नाही, सोनं आपण घेणार आहोत ग्रॅम्स मध्ये. सोनं आपण कसं घेणार आहोत? सोनं घेणार आहोत आपण ग्रॅम्स मध्ये. सो ग्रॅम, किलोग्रॅम हे वस्तुमान मोजण्याचं एक एकक आहे. आपल्याला जर एखादा द्रव पदार्थ मोजायचा असेल तर आपण तो कसा मोजतो? तो लिटर मध्ये किंवा मिलीलीटर मध्ये तो द्रव पदार्थ जो आहे तो आपण मोजत असतो. दूध आपण घ्यायला गेलो तर लिटर मध्ये घेतो दूध, बरोबर आहे. पाणी घ्यायचं असेल तर पाणी आपण लिटर मध्ये आपण पाणी घेत असतो. सो याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं युनिट. आणि हे युनिट जे आहे
ते सगळ्या पूर्ण जगामध्ये, पूर्ण पृथ्वी तलावर जे आहे ते सारखंच असतं. म्हणजे तुम्ही कुठेही गेला, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला, तर वस्तुमान जे आहे हे किलोग्रॅम किंवा ग्रॅम मध्येच मोजलं जाईल. द्रव पदार्थ जो आहे तो लिटर मध्ये किंवा मिलीलीटर मध्ये मोजला जाईल. बरोबर आहे. म्हणजे दॅट इज व्हॉट, दॅट इज युनिव्हर्सली एक्सेप्टेड. दॅट इज व्हॉट, युनिव्हर्सली एक्सेप्टेड. आता युनिट जो आहे त्याची डेफिनेशन काय आहे? आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड. बरोबर आहे. आर्बिटरीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली एक्सेप्टेड स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट is known as unit. Arbitrarily decided and universally accepted standard of measurement. ठीक आहे. स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मोजमाप करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला आपण म्हणतो मेजरमेंटसाठी वापरलं गेलं. बरोबर आहे. सो स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट हे स्टँडर्ड आहे. ठीक आहे. सगळीकडे जे आहे हे स्टँडर्ड आहे, ते बदलणार नाही. सो arbitrarily decided and universally accepted standard of measurement is known as what? Unit. आता युनिट जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्यापैकी 7 जे असतात ते असतात फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिट जे असतात ते दुसऱ्या युनिटवर अवलंबून नसतात. ठीक आहे. त्यांचं मेजरमेंट करण्यासाठी दुसऱ्या युनिट्सवर जे आहेत ते अवलंबून नसतात. फंडामेंटल युनिट्स आर नॉट डिपेंडंट ऑन अदर युनिट्स फॉर देअर डेरिवेशन. ते जर आपल्याला फंडामेंटल युनिट्स बनवायचे त्यांचे होल अँड सोल असतात. ठीक आहे. फंडामेंटल युनिट जे आहे ते त्यांचे होल अँड सोल असतात. ते दुसऱ्या युनिट्सवर डिपेंडंट नाही. बरोबर आहे. तर असे जे युनिट्स आहेत त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट्स. सो फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय? युनिट्स दॅट आर नॉट डिपेंडंट ऑन अदर युनिट्स फॉर देअर डेरिवेशन. त्यांना बनवण्यासाठी किंवा त्यांना वापरमध्ये आणण्यासाठी दुसऱ्या युनिटचा आपल्याला मदत घ्यावी लागत नाही. ते जे आहेत त्यांचे होल अँड सोल असतात, त्यांना आपण म्हणतो फंडामेंटल युनिट. तत्पूर्वी युनिट जे आहे ते वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेले असतात. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ द युनिट्स. सगळ्यात पहिले आहे सीजीएस युनिट्स. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय आहे? सीजीएस युनिट्स. सीजीएस युनिट्स म्हणजे काय? तर सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. सो लेंथ जी आहे, लांबी, ती सेंटीमीटर मध्ये मोजली जाते. लेंथ जी आहे ती सेंटीमीटर मध्ये मोजली जाते. मास जे आहे ते ग्रॅम मध्ये मोजलं जातं आणि टाइम जो आहे दॅट इज मेजर्ड इन द सेकंड. याला म्हटलं जातं सीजीएस युनिट. त्याच्यानंतर सेकंड कॅटेगरी आहे एमकेएस युनिट्स. आता एमकेएस युनिट्स म्हणजे काय? मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. ठीक आहे. याच्यामध्ये लेंथ जी आहे, लांबी, ती मीटर मध्ये मोजली जाते. मास जे आहे, वस्तुमान, ते किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं आणि टाइम जो आहे, टाइम सेकंद मध्ये मोजला जातो. बरोबर आहे. तर हे झालं एमकेएस युनिट. आपण भारतामध्ये सीजीएस युनिट आणि एमकेएस युनिट हे प्रामुख्याने वापरत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी जशी गरज पडेल तसं आपण सीजीएस एकतर सीजीएस युनिट वापरतो किंवा आपण एमकेएस युनिट वापरत असतो.
तिसरा एक टाईप असतो युनिटचा, FPS युनिट्स. ठीक आहे, तिसरा एक टाईप असतो FPS, फूट पाऊंड सेकंद. ठीक आहे, फूट पाऊंड आणि सेकंद. म्हणजे लांबी जी आहे, लेंथ इज मेजर्ड इन द फूट, मास किंवा वजन जे आहे ते पाऊंड मध्ये मोजलं जाईल, आणि पुन्हा टाइम जो आहे, टाइम विल बी मेजर्ड इन द सेकंड. सो हे जे आहे याला म्हटलं जातं फूट पाऊंड सेकंड. फूट पाऊंड सेकंड जे आहे अमेरिकेमध्ये हे फार प्रामुख्याने वापरलं जातं. ठीक आहे, सीजीएस आणि एमकेएस युनिट जे आहे, सीजीएस युनिट प्रामुख्याने जे आहे, आपण इथे तापमान किंवा टेम्परेचर मोजण्यासाठी डिग्री सेल्सिअस वापरतो. फूट पाऊंड जे आहे युनिट, त्याच्यामध्ये टेम्परेचर किंवा तापमान मोजण्यासाठी फॅरनहाइटचा वापर केला जातो. आपण बघू डिग्री टू फॅरनहाइट, फॅरनहाइट टू डिग्री कसं करायचं ते आपण बघू. ठीक आहे, सो दीज आर द 3 कॅटेगरीज ऑफ युनिट्स. ठीक आहे, युनिट्स जे आहे, युनिट्स हे या 3 कॅटेगरीज असतात. युनिट जे आहे, युनिटच्या ह्या 3 कॅटेगरी असतात, सीजीएस युनिट, एमकेएस युनिट आणि एफपीएस युनिट. आपण याच्या व्यतिरिक्त जर जगभरामध्ये आपण जर बघितलं तर एक वेगळी सिस्टम असते, त्याला आपण म्हणतो एसआय युनिट्स. त्याला आपण म्हणतो एसआय युनिट्स. म्हणजे सायन्सवाले लोक जे आहेत, सायन्सच्या फील्डमध्ये काम करणारे लोक जे आहेत, हे फक्त आणि फक्त एसआय युनिट वापरतात, बाकीचा युनिट वापरत असतील. पण जेव्हा एखाद्या इंटरनॅशनल जर्नलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या जर तुम्हाला एखादा मोठी कॉन्फरन्स असेल किंवा तुमचा एखादा पेपर तुम्हाला पब्लिश करायचा असेल, तर तेव्हा आपण एसआय युनिट जे आहे, फक्त आणि फक्त एसआय युनिट, त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असेल, काही डिस्क्राईब करायचं असेल फिजिकल क्वांटिटी, तर आपण फक्त आणि फक्त एसआय युनिट जे आहे ते एसआय युनिट्सच वापरतो. एसआय युनिट्स म्हणजे दुसरं तिसरे काही नसून ते एमकेएस युनिट्स आहेत. ठीक आहे, एसआय युनिट्स काय आहेत, एमकेएस युनिट्स आहेत. कारण एसआय युनिट्स मध्ये काय आहेत, एसआय युनिट्स मध्ये पण लेंथ जी आहे, लेंथ इज कॅल्क्युलेटेड इन मीटर, मास इज कॅल्क्युलेटेड इन किलोग्रॅम, अँड टाइम इज कॅल्क्युलेटेड इन सेकंड. सो एमकेएस युनिट जे आहे, एसआय युनिट मध्ये आपण त्याला कन्सिडर करतो. पण एसआय युनिट जे आहेत, एसआय युनिट मध्ये एसआय युनिट जे आहेत, एसआय युनिट मध्ये काही गोष्टी थोड्या वेगळ्या असतात. म्हणजे टेम्परेचरला आपण डिग्री सेल्सिअस तिथे वापरत नाही, टेम्परेचरसाठी आपण तिथे केल्विनची स्केल वापरतो. ठीक आहे, डिग्रीची स्केल न वापरता तिथे आपण केल्विनची स्केल वापरत असतो. आता आपण पुन्हा वळूया आपल्या फंडामेंटल युनिट्स कडे. फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय, थोडक्यात आत्मनिर्भर युनिट. फंडामेंटल युनिट म्हणजे आत्मनिर्भर. Fundamental units are not dependent on any other units for their derivation. They are their whole and soul. आता फंडामेंटल युनिट्स कुठले कुठले आहेत, तर फंडामेंटल युनिट्स फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचे फंडामेंटल युनिट आणि त्याचा सिम्बॉल, असं आपण बघूया. फिजिकल प्रॉपर्टी, त्याचा युनिट कुठला आहे ते, आणि युनिटचा सिम्बॉल. सगळ्यात पहिली जी फिजिकल प्रॉपर्टी आहे दॅट इज लेंथ. लेंथ जो आहे, लेंथचा सिम्बॉल आहे स्मॉल एल. लेंथ जी आहे आपण आता फक्त एसआय युनिट मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, लेंथ जो आहे, लेंथचं युनिट आहे मीटर. द युनिट ऑफ द लेंथ इज व्हॉट, युनिट ऑफ द लेंथ इज मीटर. ठीक आहे, हा स्मॉल एम असला पाहिजे हा, आणि त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एम.
त्याच्यानंतर सेकंड जी फिजिकल क्वांटिटी आहे, सेकंड फिजिकल क्वांटिटी आहे मास, स्मॉल एम. मास इज व्हॉट? स्मॉल एम. मास इज मेजर्ड इन किलोग्राम. सिम्बॉल आहे केजी. सिम्बॉल ऑफ द मास इज व्हॉट? केजी. देन ठीक आहे, फिजिकल क्वांटिटी. थर्ड जो आहे, ठीक आहे, सेकंड इज मास, थर्ड इज टाइम. थर्ड इज टाइम डिनोटेड बाय स्मॉल टी. टाइम जो आहे, टाइम आपण स्मॉल टी ने डिनोट करत असतो. टाइम इज ऑलवेज मेजर्ड इन सेकंड. आपल्याकडे मिनिट आणि आवर्स, मिनिट आणि तास हे पण असतं, पण टाइम जो आहे दॅट इज ऑलवेज मेजर्ड इन सेकंड. SEC. सिम्बॉल त्याचा काय आहे? SEC. त्याच्यानंतर पुढची फिजिकल क्वांटिटी, पुढची फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. पुढची फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा सिम्बॉल असतो आय. इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याचा सिम्बॉल असतो आय. इलेक्ट्रिक करंट जो आहे त्याचं युनिट आहे अँपियर. इलेक्ट्रिक करंटचं सिम्बॉल आहे, सॉरी, इलेक्ट्रिक करंटचं युनिट आहे अँपियर आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल ए. त्याच्यानंतर पुढची जी क्वांटिटी आहे फिजिकल, सॉरी, प्रॉपर्टी, ती फिजिकल प्रॉपर्टी आहे टेम्परेचर. टेम्परेचर डिनोटेड बाय कॅपिटल टी. टेम्परेचर इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन आणि त्याचा सिम्बॉल आहे के. आता आतापर्यंत तुम्ही ह्या ज्या पहिल्या 5 फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, यू आर फॅमिलियर विथ दिस 5 फिजिकल प्रॉपर्टीज. तुम्हाला ह्या 5 फिजिकल प्रॉपर्टीज 10वी पर्यंत कुठे ना कुठे तुम्हाला माहिती झालेल्या आहेत. लेंथ आपल्याला माहिती आहे, मास माहिती आहे आपल्याला, टाइम आपल्याला माहिती आहे, इलेक्ट्रिक करंट 10वीला आपण झालेला आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंटचा आपला जो लॉ जो असतो, लॉ मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट शिकलेलो आहोत. त्याच्यानंतर टेम्परेचर तर आपल्याला माहितीच आहे. आता बाकीच्या जो नवीन क्वांटिटीज ज्या आहेत त्या थोड्या वेगळ्या आहेत. 6वी क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ठीक आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो आहे त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल एल. त्याचा युनिट आहे मोल आणि त्याचा सिम्बॉल आहे MOL. हे काय आहे आपण बघू नंतर. ठीक आहे. 7वे जे फंडामेंटल युनिट आहे दॅट इज ल्युमिनस इंटेन्सिटी. 7वे जे फंडामेंटल युनिट आहे दॅट इज ल्युमिनस इंटेन्सिटी. त्याचा युनिट आहे कॅन्डेला. सिम्बॉल आहे त्याचा CD. ल्युमिनस इंटेन्सिटी, युनिट आहे त्याचा कॅन्डेला आणि सिम्बॉल आहे त्याचा CD. ठीक आहे, राईट. सो these are the 7 fundamental properties which are there in the existence and which do not need any other properties for their derivation. आता फॉर ह्या प्रॉपर्टीज वापरून, ह्या फंडामेंटल प्रॉपर्टीज वापरून किंवा हे जे फंडामेंटल युनिट्स आहेत, हे फंडामेंटल युनिट्स वापरून आपण बाकीचे जे युनिट्स आहेत ते आपण बनवू शकतो का? बनवू शकतो. कसं? आपण एक्झाम्पल एक बघूया.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल एरिया, एरिया किंवा क्षेत्रफळ आपल्याला जर काढायचं असेल, स्क्वेअर आहे, चौरस आहे, चौरसचा एरिया आपण कसं करतो, लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजेच लेंथ इंटू लेंथ, बरोबर आहे. सो आपण काय केलंय, लेंथ जे आहे आपण 2 वेळा वापरली. सो दॅट विल बिकम व्हॉट, मीटर इंटू मीटर, दॅट इज मीटर स्क्वेअर. दॅट विल बिकम व्हॉट, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम जर असेल, व्हॉल्यूम मध्ये आपण काय करतो, 3 वेळा लेंथ वापरतो. म्हणजेच काय झालं, तो मीटर क्यूब. दॅट बिकम्स व्हॉट, दॅट बिकम्स मीटर क्यूब, बरोबर आहे. सो हे वापरून आपण बाकीचे युनिट जे आहेत डिराईव्ह करू शकतो, पण बाकीचे युनिट्स वापरून हे युनिट आपण डिराईव्ह करू शकत नाही. सो दॅट इज वाय दिस युनिट्स आर नोन एज फंडामेंटल युनिट्स, बरोबर आहे. एक एक्झाम्पल आपण असून घेऊया, डेन्सिटी. डेन्सिटी इज व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. मास काय आहे, मास किलोग्रॅम. व्हॉल्यूम काय आहे, मीटर क्यूब. सो किलोग्रॅम पर मीटर क्यूब. इथे आपण डेन्सिटी मध्ये काय वापरले, 2 फंडामेंटल युनिट्स वापरले. ठीक आहे, 2 टाइपचे, 2 वेगवेगळ्या टाइपचे फंडामेंटल युनिट वापरून आपण याचे एसआय युनिट जो आहे, एसआय युनिट आपण डेन्सिटीचा तयार केलेला आहे. ठीक आहे, लिहायचं असेल तुम्ही लिहू शकता, अदरवाईज तुमच्या पुस्तकामध्ये हे सगळं दिलेलं आहे. लिहायचं असेल तर व्हिडिओ स्टॉप करा, व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही लिहू शकता. Now, next point is measurable physical properties and their units. ठीक है, measurable physical properties of matter and their units. ठीक है, measurable physical properties of the matter and their units. So the first measurable physical property of matter is mass. First measurable physical property of matter is their mass. Now we know that mass is measured in kilogram. ठीक है, mass is what, the amount of substance, the amount of substance present in a body. ठीक है, mass is what, the amount of substance or the amount of matter present in a body. It is known as what, it is known as mass. ठीक है, मास आपण कसं मेजर करतो, मास किलोग्रॅम, बरोबर आहे. मासचं युनिट काय आहे, एसआय युनिट ऑफ मास इज व्हॉट, किलोग्रॅम. किलोग्राम और केजी. 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ठीक आहे, 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्रॅम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. किंवा 10⁻³ ग्रॅम पण आपण त्याला लिहू शकतो. हे 10⁻³ कसं आलं नंतर बघू आपण. त्याच्यानंतर लेंथ. लेंथ काय आहे, डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो लेंथ. एसआय युनिट काय होता लेंथचा, मीटर, बरोबर आहे. एसआय युनिट काय होता लेंथचा, मीटर. मोठा युनिट काय आहे,
मोठा युनिट आहे किलोमीटर, आणि अजून लहान युनिट जर बघितलं तर आपण लहान युनिट आहे सेंटीमीटर. बरोबर आहे. सो 1 किलोमीटर म्हणजे 100 मीटर. ठीक आहे. 1 किलोमीटर म्हणजे माफ करा, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ठीक आहे. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. सो दिस इज द कन्व्हर्जन. हे काय झालं? हे झालं किलोमीटर आणि मीटर मधलं कन्व्हर्जन. त्याच्यानंतर पुढची जी प्रॉपर्टी आहे, पुढची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? व्हॉल्यूम. ठीक आहे. पुढची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? द स्पेस प्रेझेंट बिटवीन एनिवेअर. ठीक आहे. कुठेही एखादा स्पेस जे आहे त्याच्यामध्ये किती लिक्विड बसेल त्याला आपण काय म्हणतो? व्हॉल्यूम. बरोबर आहे. बॉटल घेतली एक पाण्याची, त्याच्यामध्ये पाणी किती बसेल? 1 लिटर पाणी एवढं बसणार आहे. म्हणजे पाण्याचा स्पेस किती आहे? त्या बाटलीचा स्पेस जो आहे तो स्पेस किती आहे? त्याच्यामध्ये जागा किती आहे? 1 लिटर एवढी त्याच्यामध्ये जागा आहे. बरोबर आहे. जर तुम्ही 4 व्हीलर घ्यायला गेला, गाडी घ्यायला गेला, तर गाडीमधली जी डिक्की आहे मागची, ट्रंक त्याला आपण म्हणतो, तर त्या ट्रंक मध्ये जी जागा आहे ती नेहमी सीसी मध्ये, क्युबिक लिटर मध्ये ती दिलेली असते. ठीक आहे. क्युबिक सेंटीमीटर मध्ये, ml मध्ये ती दिलेली असते किंवा ती लिटर मध्ये दिलेली असते. म्हणजे तेवढ्या जागेमध्ये किती पाणी बसेल? म्हणजे 200 लिटर जर दिलं असेल तर त्या जागेमध्ये 200 लिटर एवढं पाणी बसेल. बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणत असतो व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम म्हणजे काय? अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड. ठीक आहे. ऑक्युपाइड बाय अ लिक्विड. ठीक आहे. अमाउंट ऑफ स्पेस ऑक्युपाइड. नेहमी लिक्विडच असेल असं नाही, पण जनरली लिक्विड इज ओनली गोइंग टू ऑक्युपाय द व्हॉल्यूम. गॅस जो आहे गॅसमध्ये पण व्हॉल्यूम बनत असतो, तसं काही नाही, बट लिक्विड इज गोइंग टू ऑक्युपाय द व्हॉल्यूम. राईट. त्याचा एसआय युनिट जो आहे, व्हॉल्यूमचा एसआय युनिट काय आहे? व्हॉल्यूमचा एसआय युनिट आपण बघितला होता बघा मगाशी, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ मीटर क्यूब. बरोबर आहे. सो एसआय युनिट काय आहे? मीटर क्यूब. ठीक आहे. मीटर क्यूब जो आहे किंवा क्युबिक मीटर असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. आता सीसी क्युबिक सेंटीमीटर आणि क्युबिक मीटर. ठीक आहे. क्युबिक सेंटीमीटर आणि क्युबिक मीटर यांच्यामध्ये आपल्याला कन्व्हर्जन करायचं असतं. त्याच्यानंतर अजून एक युनिट जनरली, हे जरी एसआय युनिट असेल पण जनरल कन्व्हर्जेशन मध्ये किंवा बाकीचं बाहेर आपण जाताना व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो? लिटर. लिटर मध्ये मोजत असतो. बरोबर आहे. सो 1 लिटर व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? 1 लिटर. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. हे लक्षात ठेवा. हे काय आहे नंतर आपण लक्षात येईल आपल्याला. 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 ml और 1000 सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे. म्हणजे बघा, 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1000 मिलीलिटर. 1 लिटर म्हणजे किती मिलीलिटर? 1000 मिलीलिटर. मिलीलिटरलाच आपण सेंटीमीटर क्यूब असं सुद्धा म्हणतो आणि लिटरलाच आपण डेसिमीटर क्यूब असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. म्हणून 1 लिटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब इज इक्वल टू 1000 मिलीलिटर आणि 1000 सेंटीमीटर क्यूब. So SI unit of volume is meter cube, but generally volume is calculated in liter. ठीक आहे. व्हॉल्यूम जे आहे लिटर मध्ये आपण मोजमाप व्हॉल्यूमचं करत असतो. 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब आणि 1 लिटर म्हणजे 1000 ml. बरोबर आहे. 1000 ml म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब. हे एकच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची फिजिकल प्रॉपर्टी आहे डेन्सिटी. ठीक आहे. पुढची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास डिवायडेड बाय
व्हॉल्यूम किंवा मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर आहे. मास काय आहे? किलोग्रॅम आणि व्हॉल्यूम पर मीटर क्यूब. हे झाली याची एसआय युनिट. ठीक आहे. किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे झाले एसआय युनिट. लहान युनिट जे आहे सीजीएस युनिट. सीजीएस युनिट जे आहे डेन्सिटीचा सीजीएस युनिट किती आहे? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. बरोबर आहे. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब इज द सीजीएस युनिट ऑफ द डेन्सिटी. त्याच्यानंतर पुढे आहे टेम्परेचर. मेजरेबल पुढची प्रॉपर्टी आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय? तापमान, हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी. हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी, त्याला आपण म्हणतो टेम्परेचर. ठीक आहे. आता एसआय युनिट जे आहे टेम्परेचरचं हे नवीन आहे. एसआय युनिट इज व्हॉट? केल्विन. एसआय युनिट काय आहे त्याचं? केल्विन. कॅपिटल के. आता डिग्री सेल्सिअस टू केल्विन हे आपण कसं करायचं? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन. बरोबर आहे. आणि जसं जसं टेम्परेचर 1-1 डिग्रीने वाढत जाईल तर याच्यामध्ये 1-1 आपल्याला वाढवत जायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे बघा, आता 0 डिग्री म्हणजे 273, आपण त्याला रफली 273 केल्विन असं म्हणू, 0.15 सोडून देऊ. सो 1 डिग्री सेल्सिअस जर असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं? 273 + 1 म्हणजे 274 केल्विन. बरोबर आहे. 2 डिग्री सेल्सिअस जर असेल तर त्याच्यामध्ये काय करायचं? 273 + 2 म्हणजे 275 केल्विन. ठीक आहे. 100 डिग्री सेल्सिअस जर असेल, 100 डिग्री सेल्सिअस जर असेल तर 273 + 100 इज इक्वल टू 373 केल्विन. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने केल्विनचं डिग्रीमध्ये किंवा डिग्रीचं केल्विनमध्ये आपण रूपांतर करू शकतो. केल्विनचं डिग्री करायचं असेल तर त्याच्यातून फक्त 273 मायनस करून टाकायचं. ठीक आहे. 273 जे आहे त्याच्यातून वजा करायचं, आपल्याला डिग्री सेल्सिअसमध्ये त्याचं टेम्परेचर मिळेल. आता डिग्रीचं आपल्याला जर फॅरनहाईटमध्ये करायचं असेल, अजून एक युनिट आहे तापमान मोजण्याचं, ते म्हणजे फॅरनहाईट. ठीक आहे. डिग्रीचं जर आपल्याला फॅरनहाईटमध्ये करायचं असेल तर फॅरनहाईट ठीक आहे. फॅरनहाईट एफ, फॅरनहाईट जे आहे दॅट इज डिनोटेड बाय एफ. 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32. ठीक आहे. डिग्रीचं फॅरनहाईटमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर आपण हे वापरू शकतो. म्हणजे आता 30 डिग्री सेल्सिअस हे जर आपल्याला फॅरनहाईटमध्ये करायचं असेल तर आपण कसं करू शकतो? 9/5 इंटू 30 प्लस 32. बरोबर आहे. 5 × 30. सो 9 × 6 = 54. 9 × 54. सो 54 + 32 6 8 86 डिग्री फॅरनहाईट. ठीक आहे. काय झाली तो? 86 डिग्री फॅरनहाईट. आता जर आपल्याला हे झालं डिग्रीचं फॅरनहाईटमध्ये करायचं. ठीक आहे. डिग्री जर फॅरनहाईटमध्ये करायचं असेल तर आपण हे वापरू शकतो. पण आता फॅरनहाईटचं जर आपल्याला डिग्रीमध्ये करायचं असेल तर काय वापरायचं? हे फक्त उलट करायचं. सो डिग्री सेल्सिअस 5/9 इंटू डिग्री फॅरनहाईट -32. 5 इकडे घ्यायचा, 9 त्याला भागिले करायचा आणि हा प्लसचा मायनस इकडे येईल. ठीक आहे. अधिकचा वजा होईल -32. सो या पद्धतीने डिग्रीचा आपण फॅरनहाईटमध्ये आपण करू शकतो. आणि इथे काय सॉरी फॅरनहाईट जे आहे ते आपण डिग्रीमध्ये इथे करू शकतो आणि इथे काय दिलंय? डिग्रीचा आपण फॅरनहाईटमध्ये इथे करू शकतो. बरोबर आहे. तर या पद्धतीने
इंटर कन्व्हर्जन, याला आपण म्हणतो इंटर कन्व्हर्जन. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला इंटर कन्व्हर्जन जे आहे, युनिट्सचे इंटर कन्व्हर्जन आपल्याला जमले पाहिजे. ओके. आता पुढचं पार्ट आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये वेगवेगळे लॉज जे आहेत, केमिकल रिॲक्शन होताना वेगवेगळे कुठले लॉ जे आहेत, कुठले रूल्स आहेत जे वापरले जातात, त्यांना आपण म्हणतो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. फर्स्ट लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन काय आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. जसा आपला अक्षय ऊर्जेचा नियम होता, बरोबर आहे, अक्षय ऊर्जेचा नियम होता, तसा आहे आपला अक्षय मास जो आहे त्याचा नियम, बरोबर आहे. थोडाफार सारखाच येतो, म्हणजे अक्षय ऊर्जेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास जो आहे त्याच्यासारखा थोडासा हा सारखाच आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय म्हणतो? ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन the laws of the products, during a chemical reaction the mass of the products is equal to the mass of the reactant. ठीक है. That means the mass is conserved in the total chemical reaction. Okay, the total mass of the products as well as reactants is conserved in a chemical reaction. याला आपण म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. आता याचा अर्थ काय आहे आपण बघू. पहिले आपण जे आहे अगोदर आपण स्टेटमेंट लिहून घेऊ, त्याचं काय आहे. During a chemical reaction, mass of products formed is equal to the mass of reactants at the beginning. That is total mass of the materials is conserved. Total mass of the material is conserved. बरोबर आहे. आता याचा अर्थ काय? एक एक्झाम्पल देतो, उदाहरण देतोय. एक्झाम्पल, जर आपण कार्बन जाळला, कुठलाही कार्बन, पेन्सिल जे आहे, पेन्सिलचं जे ज्याच्याने आपण लिहितो शिसे ज्याला आपण म्हणतो, दॅट इज ॲक्च्युली कार्बन. ते ग्रॅफाईट आहे. त्या ग्रॅफाईटला जर आपण जाळलं तर त्याचा तयार होतो कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. आता जाळण्याची जी प्रक्रिया आहे, द रिॲक्शन ऑफ द बर्निंग ऑफ द कंबशन, आपण बर्निंगला म्हणतो कंबशन. जाळणे म्हणजे काय? कंबशन. ठीक आहे. हे कुठेतरी तुमच्या बुकमध्ये लिहून घ्या. कंबशन मीन्स व्हॉट? बर्निंग किंवा जाळणे ज्याला आपण म्हणतो. ड्युरिंग द कंबशन कार्बन विल कंबाईन विथ द ऑक्सिजन. जर आपल्याला एखादी वस्तू जाळायची असेल तर त्याच्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा होणं फार गरजेचं आहे, राईट. सो देअर शुड बी अ सप्लाय ऑफ ऑक्सिजन, अदरवाइज देअर विल बी नो कंबशन. जर सप्लाय ऑक्सिजन नसेल तर कंबशन जे आहे ते होणार नाही. सो कार्बन जर आपण जाळला तर तो काय होणार आहे? ऑक्सिजन सोबत तो एकत्र येईल आणि त्याचं तयार होणार आहे कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. कार्बन जर आपण जाळला
तर तो आला आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. आता जर आपण इथे बघितलं, इथे किती कार्बन आहे? 1. ऑक्सिजन किती आहेत? 2. हे जे आहेत याला आपण म्हणतो रिॲक्टंट. याला आपण काय म्हणतो? रिॲक्टंट. आणि हे जे तयार झालेलं आहे दिस इज कॉल्ड ॲज प्रॉडक्ट. सो काय म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास? ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म, ठीक आहे, मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू द मास ऑफ द रिॲक्टंट ॲट द बिगिनिंग. बरोबर आहे. आता प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट, ठीक आहे, प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट यांचा मास एकत्र कसा असेल? सारखा कसा असेल? एकत्र म्हणतोय मी. प्रॉडक्ट आणि रिॲक्टंट यांचा मास सारखा कसा काय असेल? जर रिॲक्टंट साईडला आणि प्रॉडक्ट साईडला ॲटम्स जर सेम असतील, टोटल नंबर ऑफ ॲटम्स जर सेम असतील तरच त्यांचा मास सेम होईल. बरोबर आहे. आता इथं रिॲक्टंट मध्ये बघितलं आपण 1 कार्बन आहे, प्रॉडक्ट मध्ये 1 कार्बन आहे. रिॲक्टंट मध्ये 2 ऑक्सिजन आहे, प्रॉडक्ट मध्ये सुद्धा 2 ऑक्सिजन आहे. बरोबर आहे. म्हणजे रिॲक्टंट साईडला जितके ॲटम्स आहेत तितकेच प्रॉडक्ट साईडला आहेत. येत आहे लक्षात? रिॲक्टंट साईडला जेवढे प्रॉडक्ट्स आहेत, जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच प्रॉडक्ट साईडला आहेत. आता कार्बन जो आहे, कार्बनचं मास आहे 12, ऑक्सिजनचं मास आहे 16. 16 दुने 32. सो हे झालं 44. सो रिॲक्टंट, दोन्ही रिॲक्टंट जो आहे त्यांचं टोटल मास किती आहे? त्यांचं मास आहे 44. आणि मग इथे किती होईल? कार्बन आणि 2 ऑक्सिजन याचं सुद्धा टोटल मास किती आहे? याचं सुद्धा टोटल मास होईल 44. बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ काय? ड्युरिंग अ केमिकल रिॲक्शन मास ऑफ द प्रॉडक्ट्स फॉर्म, ठीक आहे, मास ऑफ द प्रॉडक्ट, मास हा झाला मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म इज इक्वल टू द मास ऑफ द रिॲक्टंट्स ॲट द बिगिनिंग, is equal to the mass of the reactants at the beginning. That is total mass of the materials is conserved. Total mass is what? Conserved. म्हणजे ना त्याचा क्षय झाला न ते वाढलं, ना त्याचा क्षय झाला न त्याचा मास वाढलंय. मास काय राहिलंय? मास सारखंच राहणार आहे. याला आपण म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. दिस इज नोन ॲज व्हॉट? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन किंवा त्याला आपण लॉ ऑफ फिक्स्ड कंपोजिशन असं सुद्धा म्हणू शकतो. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन और लॉ ऑफ फिक्स्ड कंपोजिशन. लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन और लॉ ऑफ फिक्स्ड प्रपोर्शन त्याला आपण म्हणू शकतो. बरोबर आहे. आता लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन काय म्हणतो? अगोदर त्याचं स्टेटमेंट लिहून घेऊ. एनी प्युअर कंपाउंड always contains same elements in definite proportion by weight irrespective of its source or method of preparation. ठीक आहे. त्याचा स्टेटमेंट लिहितो मी, नंतर आपण समजून घेऊ. एनी कंपाउंड कंटेन्स फिक्स्ड, प्युअर कंपाउंड म्हणूया, प्युअर कंपाउंड ना, थांबा. एनी प्युअर कंपाउंड, हा प्युअर असणं फार गरजेचं आहे. एनी प्युअर कंपाउंड विल ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट्स. कंपाउंड ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट्स in fixed proportion irrespective of the source or method of preparation of compound. Method of preparation of compound. ठीक है.
हे झालं याचं स्टेटमेंट. सो एनी प्युअर कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम एलिमेंट्स इन डेफिनाइट प्रपोर्शन, ऑलवेज कंटेन्स सेम एलिमेंट इन डेफिनाइट प्रपोर्शन किंवा फिक्स प्रपोर्शन बाय वेट म्हणूया, बाय वेट राहिलं, फिक्स प्रपोर्शन बाय वेट irrespective of its source, irrespective of the source or method of preparation of the compound. आता कुठलाही एक कंपाऊंड घ्या, ठीक आहे, कुठलाही एक कंपाऊंड घ्या. कंपाऊंड म्हणजे काय आपण मागच्या याच्यामध्ये समजलो. सगळ्यात सोपं आपण रेडीली अवेलेबल कंपाऊंड आहे वॉटर, बरोबर आहे, सगळ्यात रेडीली अवेलेबल कंपाऊंड आहे वॉटर. तर याचं काय म्हणणं आहे, एनी प्युअर कंपाऊंड, वॉटर काय पाहिजे, प्युअर पाहिजे, खराब नको, दूषित नको, प्युअर पाहिजे. ऑलवेज कंटेन सेम एलिमेंट इन फिक्स प्रपोर्शन. पाण्याचा फॉर्म्युला काय आहे, H2O, म्हणजे याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन हे असलं पाहिजे तरच ते पाणी होईल. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असेल तरच ते पाणी होईल. सो कंटेन सेम एलिमेंट्स इन फिक्स्ड प्रपोर्शन, ठीक आहे, फिक्स्ड प्रपोर्शन बाय वेट इरेस्पेक्टिव्ह ऑफ द सोर्स. इरेस्पेक्टिव्ह म्हणजे कुठल्याही सोर्स मधून तुम्ही आणा, कुठूनही आणा तुम्ही पाणी, फक्त ते प्युअर असलं पाहिजे. तुम्ही समुद्रातनं पाणी आणलं, समुद्रातून पाणी आणून त्याचं डिस्टिलेशन केलं, ठीक आहे, त्यातलं सॉल्ट वगैरे जे आहे, खारेपण जे आहे, क्षार त्यातले काढून घेतले आणि प्युअर वॉटर एक समुद्रातला आणला. एक सॅम्पल जो होता, सॅम्पल नंबर 1 सी वॉटर, बरोबर आहे. सॅम्पल नंबर 2 रिव्हर वॉटर, सॅम्पल नंबर 3 लेक वॉटर, कुठल्या एका तळ्यातून आणलं. सॅम्पल नंबर 4 आपण अमेरिकेतून जाऊन अमेरिकेतल्या एखाद्या तळ्यातनं पाणी आणलं. सॅम्पल नंबर 5 आपण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियामधनं एखाद्या तळ्यातनं पाणी आणलं. सॅम्पल नंबर 6 लॅबमध्ये आपण पाणी बनवलं. लॅबमध्ये कसं बनवणार आपण पाणी, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, बरोबर आहे. हे काय होणार आहे, पाणी. सिंपल रिॲक्शन आहे, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन ते काय तयार होईल, पाणी. सिंपल रिॲक्शन, बरोबर आहे. आता आपल्याकडे किती सॅम्पल झाले, 6. पहिला सॅम्पल आहे सी वॉटर, समुद्रातलं पाणी, त्याला आपण प्युरिफाय करून घेतलं. त्याच्यानंतर रिव्हर वॉटर, त्याला पण आपण प्युरिफाय केलंय. तिसरं जे आहे लेक, कुठल्या तरी तळ्यातनं आपण पाणी आणलं, त्याला पण प्युअर करून घेतलंय. आपण US मधून जाऊन पाणी आणलं, अमेरिकेतनं आणलं. एक सॅम्पल जे ऑस्ट्रेलियामधून घेऊन आलो आपण, आणि एक जे सॅम्पल आहे पाण्याचं हे लॅबमध्ये बनवलं आपण. लॅबोरेटरी जी आहे आपली प्रयोगशाळा, त्या प्रयोगशाळेमध्ये आपण पाणी बनवलंय, बरोबर आहे. आता या सगळ्या 6चे 6 जे सॅम्पल्स आहेत, या 6 सॅम्पलचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला असं आढळून येईल की सगळ्या सॅम्पलमध्ये जे पाणी आहे त्याचा फॉर्म्युला H2Oच आहे. सगळे सॅम्पल जे आहे, सगळ्या सॅम्पलमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याचा फॉर्म्युला काय आहे, H2Oच आहे. याचा अर्थ काय, कुठलाही सोर्स असू द्या किंवा कुठलीही पद्धत असू द्या, कुठल्या मेथडनी पाणी बनवलेलं असू द्या, त्याच्यामध्ये काय असेल, सेम एलिमेंट. काय आहे एलिमेंट, 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, सेम एलिमेंट इन फिक्स्ड प्रपोर्शन. तर यांचं प्रपोर्शन काय आहे, यांचं प्रपोर्शन असेल फिक्स्ड, बरोबर आहे. तर याला काय म्हणतो आपण, याला म्हटलं जातं लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन किंवा लॉ ऑफ फिक्स्ड कंपोजिशन. येतंय लक्षात? लक्षात येत नसेल तर थोडा व्हिडिओ रिवाइंड करा आणि पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा लक्षात येत नाही तोपर्यंत आपण बघा, ठीक आहे. सो दिस इज सेकंड लॉ, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, लॉ ऑफ फिक्स्ड कंपोजिशन. तुमच्या पुस्तकामध्ये अजून 1-2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, किंवा पाण्याचं एक्झाम्पल आहे हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही लिहिलं पेपरमध्ये तर काही प्रॉब्लेम नाही, चालेल, ठीक आहे. फक्त हे जे आहे एक्झाम्पल हे फक्त व्यवस्थित समजेल तुमच्या शिक्षकांना, या पद्धतीने ते लिहा. त्याच्यानंतर पुढचं आहे Gay-Lussac's law of combining volumes
ऑफ गॅसेस. गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स ऑफ गॅसेस. हा लॉ कशाबद्दल आहे? फक्त आणि फक्त गॅसेस किंवा वायू जे असतात, फक्त आणि फक्त गॅसेसना हा लॉ लागू झालेला आहे. ठीक आहे, बाकीच्यांसाठी हा लॉ नाही. गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स ऑफ द गॅसेस. बरोबर आहे. तर त्याचं स्टेटमेंट काय, आपण स्टेटमेंट वाचूया त्याचं. If two elements chemically, elements नाही, gases पाहिजे. When gases react together to produce gaseous products, the volumes of the reactant and product bear a simple whole number ratio with each other, provided volumes are measured at the same temperature and pressure. When gases react together to form gaseous product, then volumes of reactants, ठीक है, volumes of gaseous reactant म्हणूया, volumes of gaseous reactants bear a ratio of simple whole numbers with gaseous products, provided their volumes are measured at same temperature and pressure. Provided their volumes are measured at same temperature and pressure. ठीक आहे. आता दोन गॅसेस जे असतील, ठीक आहे, दोन गॅसेस जे असतील त्यांची जर रिॲक्शन होत असेल, दोन गॅसेस जे आहेत त्यांची रिॲक्शन जर होत असेल तर त्याच्यामध्ये काय होईल? दोन गॅसेस आपण घेऊया कुठलेही, ठीक आहे. हायड्रोजन प्लस क्लोरीन, it is going to form twice HCl, हायड्रोक्लोराइड, हायड्रोजन क्लोराइड. हायड्रोजन काय आहे? गॅस. क्लोरीन काय आहे? गॅस. आणि हा पण आहे गॅस. बरोबर आहे. म्हणजे दोन गॅशियस रिॲक्टंट, दोन गॅसेस जेव्हा एकमेकांशी रिॲक्शन करतात आणि गॅशियस प्रॉडक्ट बनवतात तर यांचा जो रेशिओ असतो तो होल नंबरचा असतो. इथे किती हायड्रोजन आहे? इथे बघा किती आहे? 2. इथे नसेल, काही नसेल म्हणजे तो काय झाला? 1. इथे पण काही नसेल म्हणजे तो झाला 1. म्हणजे यांचा रेशिओ काय झाला? गुणोत्तर आपण म्हणूया त्याला 1:1:2. हे काय आहे? सिंपल होल नंबर. हा रेशिओ काय आहे? रेशिओ आहे ऑफ सिंपल होल नंबर. ठीक आहे. होल म्हणजे काय? पूर्ण नंबर आहे ते. त्याच्यामध्ये फ्रॅक्शन आहे का? नाही, फ्रॅक्शन नाहीये. पॉइंट आहे का त्याच्यामध्ये? नाही. डेसिमल आहे का? नाही. दॅट इज अ होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या ज्याच्यामध्ये डेसिमल वगैरे काही नसेल त्याला आपण म्हणतो होल नंबर. सो दोन गॅशियस रिॲक्टंट यांची जेव्हा रिॲक्शन होते आणि तो गॅशियस प्रॉडक्ट बनवतात तर त्यांचा जो रेशिओ असतो, ठीक आहे, त्यांचा जो रेशिओ असतो, त्यांचा रेशिओचं जर आपण गुणोत्तर काढलं तर तो काय असतो? तो सिंपल होल नंबरचा रेशिओ असतो. ठीक आहे. याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स. ठीक आहे. याला आपण म्हणतो गे-लुझॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स. तर मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. उर्वरित जो भाग आहे आपला पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपण करूया. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद.